नमस्कार मंडळी, रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आता आमचे बाळरत्न उठलेले आहेत. आता त्यांनी त्यांचं बरोबर काम करतील. रात्री 2-3 वाजेपर्यंत आमची काही झोप होऊ देणार नाही. हे बघा कसे आड्यापिड्या करतो. झोप की रे, हा झोप की. बघा 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 कसं ताणतो बघा. बाबू झोपा 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 झोपा. हाड हाड गाई, हाड हाड गाई, बाळ झोपी जाई. आजकालची परिस्थिती खूप वाईट आहे मित्रो. आजकाल पोरांच्या मम्मी काही त्यांना झोपू घालत नाही, पप्पाला झोपू घालावं लागतं. हे बघा मम्मी, हे बघा मोबाईलमध्ये गुंगलेले. हे बघा 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 कसं झोक्यातून उठायचे प्रयत्न करतो. बघा बघा. बाबू पडशील बाळा, पडशील. बघा बघा किती प्रयत्न करतो. बघा 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 बघा. बाबू तसं नको करू मा. गोड बोलून बाळाला त्याच्या मम्मीपाशी टाकलेला आहे आणि आता मी झोपणार आहे. कर बाळा तुझ्या मम्मीला परेशान. मम्मीचे एक्सप्रेशन बघा. अगं मी काम करतो. मी काय करतो? घरी झोपूनच राहतेस ना. घरातलं काम. घरातलं काय? 2 चपात्या सकाळच्या माझ्या, 2 चपात्या तुझ्या, 2 भांडे संध्याकाळी, तर 2 चपात्या आणि थोडासा भात. दुसरं काय काम आहे? काय काम आहे दुसरं? बोललं की राग येतं तुला लगेच. हा 2 चपात्या बघा तुम्ही करा ना, मग कळतं. मग तू बाहेर जॉब कर. मी बघा हिला बाहेर जॉब करायला गेली की मग कळल. पहिले करायचेत ना. किती? 15 दिवस. हिनं फक्त 15 दिवस बाहेर जॉब केला मंडळी आणि नंतर बंद करून टाकला. बघा तोंडात घालतो काही पण. नको करू बाळा तसं. खेळायच्या वस्तू तोंडात घालतो, खायच्या. हे बघा मुलगा कसा नकर करतोय. बाबू जेव्हा आम्हाला झोपायचं तेव्हा उठून बसून स्वतः झोपतो. मोबाईल कडे जातो. यशवंत तिकडे नको बाबू. बघा बघा मम्मीकडे कसा जातो. बाबा यांना स्माइल दाखव तुझी. स्माइल दाखव. हाय बोल. हाय फ्रेंड. बाबा बाबा बाबा. नको नको नको. मग स्माइल दाखव यांना. दाखव यांना स्माइल दाखव तुझी एक गोड अशी. 11:15 वाजले. तर मंडळी ही माझी बायको रुसलेली आहे. त्याचं एकच कारण आहे, तिचं म्हणणं असं होतं की रात्री 12 वाजता केक कापायचा आणि मी काय केक आणला नाही. मी केक आणायचा विसरलो, त्यामुळे ती रुसलेली आहे. तर तिला मी काय म्हटलं, थोडंसं पीठ घे गव्हाचं, त्याच्यामध्ये पाणी टाक आणि उंडा असा केक सारखं कर, आपण ते कापू. तर ती आणखीच जास्त चिडली मंडळी. आता तिच्यामध्ये काही चुकीचं बोललो का मी? आता नाही लक्षात राहिलं तर मी काय करणार त्याला. तुझी आता 11:15 वाजली. हिला म्हटलं जाऊ दे तर ती घराच्या बाहेर पण जाऊ देत नाही. बाबू याला किती खेळणे आणली, याला खेळणे नको. याला फक्त कपडे पाहिजे, बोट पाहिजे आणि चप्पल भांडे म्हणजे जे वस्तू लागत नाहीत का त्या वस्तू त्याला खेळायला लागतात. सगळ्या पोरांचं असंच असतं, ह्याच्यात नाही. बघा बघा बघा. बाबा बाबा बाबा. हे बाबा 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 बाबा. शेंबड्याला शेंबूड झालं. शेंबूड आलाय बघा मंडळी. आता शेंबूड मला पुसायचंय. शेंबूडच नाही का काही कुठं बोलतील. काय पण काय म्हणजे तुझं आता उद्या बर्थडे आणि तिला आज ड्रेस पाहिजे, ते पण ऑनलाईन. ड्रेस पाहिजे नाही मला, अगोदर सांगितलेलं मी तुम्हाला. मी काय म्हणलो होतो, तू ऑर्डर कर बोललेलं, पण मला वाटलं मार्केटला भेटेल. तुला काय वाटतंय याच्यात? काही नाही. मग काय
तर तू बघायचं ना, प्रत्येक गोष्टी माझ्यावर डिपेंड नाही राहायचं. प्रत्येक गोष्ट मी तुला नाही देऊ शकत ना, तुझ्यासोबत पण नाही शकत. तर तू झोपाले तरी पण झोपायला झोप ना, तुला कोण म्हटलं नको. झोपतोय ए बाबू झोप झोप, तुला झोपा बाबा झोपा. 11:30 वाजून गेले रे बाबा या पोरायच्या. मला गिफ्ट काय देणार आहे पहिली? तुला गिफ्ट मी देणार आहे. गिफ्ट 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 काय देऊ काय देऊ काय देऊ? एक कडक चहा माझ्या हातचा. तुम्ही बोलले ना काहीतरी गोल्ड नाही तर सिल्वर. मी कधी बोललो? बोलले ना अगं माझ्याकडे पैसेच नाही तर कुठून देणार ना. गोल्ड गोल्ड आता खूप पुढे गेलं बाळा. गोल्ड घ्यायची आपली ऐपतच नाहीये. बोलणं म्हणजे असं नसतं की बोललं म्हणजे करावं लागतं. करायला लागतं, बोलायचं सोडून द्यायचं. काय काय म्हणजे मी मोदी भक्त आहे. मी बोललो ना तर मग ते केलं करत नसतो. बरं हे जोक होता बरं का. आमचं काय कोणाच्या भावना पिवणं दुखायच्या होत्या नाही तर पुन्हा मग सर मोदीजीचं नाव घेतलं. ते आपले पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. ठीक आहे, तर तुम्ही काही असं मनावर घेऊ नका जास्त. फक्त थोडंसं जोक होता म्हणून तेवढं पुरतं मारला. ठीक आहे. हां, तुम्हाला व्हिडिओ आवडायलेत करायचं सांगा मला लाईक करून. ए बाबू सांगू का यांना कमेंट करायला बाबू आमचा कसा दिसतो कसा नाही. तर मंडळी तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर जरा सांगा कमेंटमध्ये कसे वाटतात कसे नाही. काही सजेशन असेल तर ते पण सांगा, हे का नाही. चुकत असेल ते पण सांगा, वाईट कमेंट. हां सगळ्यात महत्त्वाचं यार, वाईट कमेंट नका करू बरं का. हां वाईट कमेंटनं काय होतं माहिती आहे का, डिमोटिवेट होतं यार माणूस. चुकते तर म्हणजे आणि आमच्या चॅनलवर असं काही नाही. तुम्ही बिंदास या बरं का. तुमचे व्हिडिओ असतील तर तुमचे व्हिडिओ पण आम्हाला पाठवा, आम्ही तुमचे व्हिडिओ पण टाकून देऊ आमच्यासोबत. असं काही नाही. हा ठीक आहे. हाँ ठीक है ठीक है ठीक है. अभी आधा घंटे तर तू हवा खाले. तर बघ एक काम करणार, पाणी पिऊन झोप आजच्या दिवस. कारण मी तर काय करणार नाही. हिचं म्हणणं काय माहिती आहे का, की हिचं म्हणणं आहे आता रात्री 11:30 वाजले, तुम्ही खिचडी नाहीतर काहीतरी करून खाऊ घाल. पण मग केलं तर काय मी नाही करत तुमच्यासाठी रोज. आणि माझा स्पेशल डे आहे ना बर्थडे, मग काहीतरी स्पेशल डे तुझा उद्या आहे ना, आज थोडा आजच म्हणजे होईल ना स्टार्ट. आता जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा बघू. आपण झोपत नाही तर झोप आलेली, मग अशी झोपू दिलं नाही तुम्ही, काम लावलं. चला जाऊ द्या मंडळी, ठेवत होता लय झोप यायली मला पण. नमस्कार मंडळी. बायकोला थोडंसं बोलतो, बायकोला लगेच कामात लावतो. आता रात्री 11:30 वाजले तर आणि तिला पोहे खायचे तर आता तिनं दुपारी 6:30-7 वाजता जेवली. दुपारी नाही इव्हिनिंगला. ठीक आहे, आता ती संध्याकाळी 7:30 वाजता जेवली. आता तिला लागली भूक. तरी म्हटलं रुसून बघून का बसली मला त्याचा आता कळालं. तिला खायचे ते पोहे म्हणून ते रुसून बघते. पोहे नव्हते खायचे, खिचडी खायची. पण आता ठीक आहे पोहे खाते असं. खिचडी आता माझ्याकडनं पॉसिबल नाही म्हणून मग मी पडबा पोहे करील. खाऊ वाटलेत का नाही तर नको खाऊ. खायला तर मला भूक लागली ना आणि कंटाळा आले, तब्येत ठीक नाही. आणि विनाकारण लोकांना नाव बदनाम केले की नवरे चांगलेच नसतात, असं नसतात. मी सांगतो बरोबर नवरे वगैरे सगळे चांगले असतात. पण या बायकांना काय वाटतं माहितीये का, की या कधी सॅटिस्फाईड होत नाहीत नाही का, की यांच्यासाठी किती गेले तरी कधी नाव नाही घेत नवऱ्यात. माहितीये का, असं नाही ना, काय पण नका बोलू. ठीक आहे, सॉरी बघा लगेच भावना दुखवल्या बरं का. हे म्हणजे यांच्या भावना घेऊन लगेच दुखवतील. हे भले नवऱ्याला, पण मी चांगली बायको आहे ना. चांगली आहेच बायको, पण कामाला लावायलीस की रात्री 11:30-12 वाजता. मग काय झालं, 100% ते 10% तुझी इथे गेली. प्रोडक्ट चाललाय आपला खेळणं. बरोबर, आता पोहे वगैरे करतो, तोपर्यंत कांदा वगैरे कापतो. कांदा वगैरे कापल्यानंतर पोह्याची रेसिपी दाखवतो कशी करतो कशी नाही. पोहे खूप छान बनवतो म्हणून मी तुम्हालाच बोलते. हो नको झाडावर सोडून राहू दे. तसं नाही. तुझी आता व्यायाम करायची ना, ती शाळा मी 7वी 8वी 9वी 10वीच करून बसतो बाळा. ओके 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 ओके. तर तू झाडावर नको मला सोडू. ठीक आहे ठीक आहे, चलो फिर. बघ बाळा, माझ्या नवऱ्याने फायनली माझ्यासाठी पोहे बनवले. माय डिमांड पुरी हो गई. म्हणजे डिमांड नव्हती एवढी, इझीच होतं की काय डिमांड थोडी. पण तुला म्हटलं असं करून दिले असते, दिलं असतं की आयुष्य पूर्ण केली असते.
नसते केलं रात्री. म्हणलं मी थकले ना, कारण की ऐका ना, मी नाही जाऊ दे, आयुष्यपत जमतं हळू. म्हणजे हे सोडून दे. मायच्यान तू थकली असते नसते थकली तर तू मला सांग रात्री 12 वाजता पोहे करून दिले असते. मी झोपते ना 12 वाजता, नसते दिले. चला ठीक आहे, तुमचं प्रेम आहे. ओके, हे फरक एका स्त्री मधला. ए पुरुष तरीच तर नसतं यार. तो चम्मच इसमें डालूंगा. ओके, केक लाया मेरे लिए और हम खाएंगे. ओके. गाईज सॉरी वर का फायनली कळालं केक आणलेला आहे. इतक्या वेळ केक तिला वाटलं केक आणलेला नाही काय की वर एवढी फुगून बसली होती, रुसून बसली होती. नाही पण एवढं छोटं आणलंय. केक छोटा असतो, नाईटला केक छोटा असतो काय, नाईटला सेलिब्रेशन म्हणजे फुल हे नसतं. ठीक आहे, उद्या तुझं बर्थडे सेलिब्रेशन करू. ओके, आता सध्या पोहे खातो. चलो बाय. प्रीती, ए प्रीती, हॅपी बर्थडे. थँक्यू. हे घे, पण माझ्याशी बोलून हे घे केक. आणलंय का एवढा मोठा? छोटा असो का मोठा आणला हे मायने रखते. ठीक आहे बाबू, मम्मीला हॅपी बर्थडे म्हण बाबू. तर चला आता आम्ही केक कट करतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर प्रीती, हॅपी बर्थडे टू यू. किती घाण तोंड केलं होतं केक नाही म्हणून. पण मी आता बघितलंय. प्लॅनिंग असते बाळा, सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग असते, पण आम्ही दाखवत नसतो. पण तुम्ही बोलले मी आणणार, तू काय बोलतो, तू जाऊ का? बाळा केक खायचा तुला, ते केकची वाटी नाही खायची. तर आपण दोघंच म्हणून छोटा आणला, उद्या सकाळी परत मोठा आणला. हा, उद्या मोठा सेलिब्रेशन करू आपण. ठीक आहे. The next day. हाय गाईज, आज आहे दीदीचा बर्थडे. दीदीला विश करूया. हॅपी बर्थडे दीदी. तर त्याच्यासाठी आम्ही रेडी होतोय. चला गाईज रेडी होऊया. स्टॉप का? हा आहे ज्युनियर ब्लॉगर. छोटा बॅचेट बडा धमाका. नव्या ड्रेस चांगला आहे बापू, चांगला आहे. चांगला आहे का ड्रेस? काय वाईट आहे? मोठा नक्की दिसायला. ही आहे बर्थडे वुमन. बर्थडे गर्ल काय आता लग्न झालं त्यानंतर वुमनच. ही आहे नव्या वक्टी. आहे हे बघा आजी बरोबर खेळते त्याच्या. मी व्हिडिओ टाकत असतो बरं युट्यूबला, सगळे लोक पाहतात. नाही खरं सांगायला मी टाकणार आहे, पाहिजे. मी व्हिडिओ टाकणार बरं का युट्यूबला, आता जगायलो. किमतीचा म्हणलं की आज सांग तुला म्हणलं की तुझा बड्डे म्हणलं की बारीचा घेऊन येतो. माझ्या बड्डेला तर केकही कापत नाही. आम्ही कापतो ना सगळं. चांगला दिसायला बा. काय झोलारावा ड्रेस का? झोलारावा. व्हिडिओ मधलं नवीन एक कॅरेक्टर रुपाली जिंजाडे. इकडे पाय की रुपाली, पाय की. जर नाही बघितलं ना तर मग मी सांगेल मग काही पण लोकायला. इकडे पाय. हे रुपाली जिंजाडे. बाळाला काय आजी शिवाय कर नाव. नव्याचं आडनाव आम्ही पचके ठेवलेलं आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू युअर प्रीती, हॅपी बर्थडे टू यू, गॉड ब्लेस यू.
इकडे बघा. कसं दटावायले तुमच्या दोघाला. कान्याला कोण द्यायला झालंय का? दादा कोण केव्हा नाडा नाही कान्याला का द्यायला झालं का माय? हो असं पाहिजे नदीचं खाली उतरून का रे? हे चालू नका म्हणता तुम्ही जा मुक्का त्यांचा आतला चाल मग ते लाल कलर नको चालू आतला चाल. ब्रेड देऊ का? चालू शूटिंग आहे आता. फोटोचा जमाना गेला आता शूटिंग आहे आता. युट्यूबवर 50-200 वर्ष पा फोटो नाही शूटिंगच. तुम्ही वाचले नाही वाचले तुमचे लेकर बाळ पाहते ना. अरे चार दे जरा. दोघ्या जणी चोरट्या आहेत यांनी घेतले बरोबर चांगलं खायला. इकडे केक घ्यायसाठी गडबड करायले. अरे नको बघू दे आता. डुप्लिकेट पॅकिंग नका करू आता. व्हिडिओ लीक झालाय तुमचा. व्हिडिओ लीक. व्हिडिओ लीक झालाय तुमचा. व्हिडिओ लीक. पण ते काय नाही ते ऑलरेडीच फुटलेलं आहे. अगोदरच फोडले बरं का. ते बघितलं होतं काय होतं काय नाही. सगळं माहिती होतं अगोदरच माहिती होतं काय गिफ्ट आहे काय नाही. हा हे रुपालीचं चांगलं गिफ्ट आहे बा.